हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओ आपला आजचा रेडीमेड ब्लाऊजला कशा प्रकारे स्लीव अटॅच करायचे आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता हे बघा, हे रेडीमेड ब्लाऊज आहे। मी आता याच्या दोन्ही साईड ओपन करून घेत आहे। दोन्ही साईड ओपन करून घेते। त्यानंतर अगदी फिनिशिंगच्या साथ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी या व्हिडिओमध्ये बाही कशी लावायची आहे आणि एकदम इझी पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एकदम सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजला बाही अटॅच करायची सांगणार आहे। तर हे बघा, याला ऑलरेडी रेडीमेड पायपिंग आहे। आता ही पायपिंग आपल्याला जशीच्या तशीच मी ठेवणार आहे। आता ही अस्तर जोडलेली बाही आहे, अशीच ब्लाऊज बरोबर आली होती। याला मी डबल फोल्ड केलं आणि आता बाहीची लांबी कस्टमरची 5.5 आहे। तर 5.5 मध्ये अर्धा इंच ॲड करून मी इथे 6 इंचावर मार्किंग करून घेते। बंद बाजूवर मी एक मार्किंग करून घेतली। त्यानंतर ओपन साईडने सुद्धा मी एक मार्किंग करून घेते 6 इंचावर। आता आपल्याला मुंड्याची खोली घ्यायची आहे। मुंड्याची खोली 3 इंच घेते। तुम्हाला जर लांब बाही कापायची असेल तर 3.5 घ्या। आता इथे बाहीला मी आकार देऊन देते। हे बघा, अशा प्रकारे बाहीचा आकार मी इथे दिला। आता फ्रंटचा सुद्धा इथे आकार दिला। त्यानंतर हे बॅक पार्टचा जो आकार दिला आहे त्या आकारावर आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। तर मी स्लीव बघा अशा प्रकारे कट करून घेतली आहे। आता फ्रंटचा आकार पुन्हा इथे दिला मी आणि त्यानंतर फ्रंटचा आकार इथे कट करून घेतला। अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुसरी बाही कट करायची आहे। तर इथे अस्तर आधीच अटॅच केलेलं होतं, पण आकार दिलेला नव्हता बाहीचा। आता मी आकार दिला आणि पहिली बाही सरळ ठेवली। त्यानंतर दुसरी कटिंग केलेली बाही मी उलटी ठेवली त्यावर आणि आता व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे अशी दुसरी बाहीसुद्धा मी इथे कट करून घेतली। व्यवस्थित आपल्या दोन्ही बाह्या इथे कट करून झाल्या। आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक अटॅच करायचं आहे। ओपन आहे इथे वरची साईड। आता इथे कट केल्यावर मी दोन्ही पार्ट असे जोडून घ्यायचे आहे। याला अस्तर आणि मेन फॅब्रिक शिलाई मारत असताना आपल्या जो कापड आहे त्याच्यावर हात ठेवूनच शिलाई मारायची आहे। हात ठेवून शिलाई मारल्याने खालचा कापड आपल्याला व्यवस्थित राहतो, तो जमा होत नाही। हात ठेवूनच इथे आपल्याला दोन्ही बाह्या मी इथे अस्तर जोडून घेतलं, बाहीला अस्तर जोडून घेतलं। आता इथे आपल्या स्लीव रेडी झाल्या आहे व्यवस्थित दोन्ही स्लीव इथे। आता बाही फोल्ड करायची आहे। त्यानंतर सेंटर काढायचा आहे। बाहीचा सेंटर मी इथे कट करून घेतला, छोटासा कट मारून घेतला। त्यानंतर आता इथे ब्लाऊजला आपल्याला अटॅच करायचं आहे। आधी आपल्याला चेक करायचं आहे उलट सुलट बाजू। इथे मी हे बघा, हे बॅक साईडचं कटिंग आहे आणि बॅक फ्रंट आपल्याला पाहूनच इथे आपल्याला स्टिच करायचं आहे। तर इथे जो सेंटर आहे बाहीचा आणि शोल्डरचा, तो सेंटर मी एकावर एक व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे ठेवून घेतला। आता बघा, शोल्डर जिथे मी ठेवून घेतलं तिथूनच इथे शिलाई मारत जायचं आहे। आता जी आपली बाही अटॅच केली होती आपण आधी, ती शिलाई आणि ब्लाऊजला असलेली पायपिंग, मग त्याच्या मधोमधच आपल्याला शिलाई मारायची आहे व्यवस्थित इथे एकावर एक आणि हळूहळू मारायची आहे शिलाई, जेणेकरून आपली पायपिंगच्या मधोमधच शिलाई आली पाहिजे। व्यवस्थित इथे मी
एक पार्ट जोडून घेतला. आता जिथून मी मध्यभागातून बाही अटॅच केली होती तिथेच मी पुन्हा सुई ठेवणार आहे. आता हे बघा, अशा प्रकारे मी इथे सुई ठेवून घेतली आणि हळूहळू येथे आपल्याला शिलाई मारायची आहे, जेणेकरून आपला खालचा जो ब्लाऊजचा पायपिंग आहे ते व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि त्या पायपिंगच्या बाजूला आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. खालची पायपिंग आणि वरच्या बाहीची शिलाई याच्या मधोमधच आपल्याला शिलाई मारत जायची आहे. तर मी इथे व्यवस्थित अशी हळूहळू इथे शिलाई मारून घेतली. हे बघा, ही आपले बाही अटॅच करून झाली आहे. अगदी फिनिशिंगच्या साथ इथे बाही मी अटॅच केली. तुम्ही बघू शकता इथे पायपिंग आपली जशी आहे तशीच आहे ब्लाऊजची. आता इथे मी फिटिंग करून घेते. जिथून मी इथे वेगळं केलं होतं दोन्ही पार्ट तिथेच मी शिलाई मारली आणि इथे फिटिंग करून घेतली व्यवस्थित. बाहीचा दंडघेर 12.5 आहे, तर इथे 6.25वर मी इथे टिक मारून बाहीची फिटिंग करून घेतली. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा स्टेप बाय स्टेप बाही अशी जॉईंट करून घ्यायची आहे ब्लाऊजला. रेडीमेड ब्लाऊजला एकदम इझी पद्धतीने मी इथे तुम्हाला बाही अटॅच करून दाखवली आहे. आता इथे दुसरी बाही पुन्हा मी घेतली. आता जिथून सेंटर कट केलं तिथेच मी हे शोल्डर आणि बाहीचं कट केलेलं सेंटर एकदम एकावर एक ठेवलं आणि अशा प्रकारे मी हळूहळू टिप मारून घेतली. अशा पद्धतीने बाही जॉईंट केल्याने आपला जो बाहीचा शेप आहे ना, जेथे आला पाहिजे एक्झॅक्ट तेथेच येतो आणि फिटिंग व्यवस्थित येते. अशा प्रकारे मी हातचा व्हिडिओ तुमच्यासमोर शेअर केला. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एक कमेंट करायला विसरू नका. आणि तुमच्या आसपास कोणाला जर अडचण येत असेल ब्लाऊजला, रेडीमेड ब्लाऊजला बाही लावण्याची, तर ही माझी पद्धत त्यांना शेअर करा. व्यवस्थित इथे मी सर्व पार्ट स्टिच करून घेतले आणि हे बघा, आता ब्लाऊजचा लास्ट लूक बघा किती फिनिशिंगच्या साथ इथे आपल्याला बाही अटॅच करून झाली आहे. आणि जो आपला बाहीचा पायपिंग आहे ती जशीच्या तशीच आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.